समस्या किंवा तक्रारदार आहे कृष्णा झाडे, यांची काय समस्या आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय तुमचं पूर्ण नाव? कृष्णा बाबुराव झाडे. काय समस्या आहे तुमची? माझी सर वडिलाची 2021 पासून 65 आर कमी केलेली आहे. हे सिंदखेडा तालुक्यातील यांचं जे गाव आहे त्यांच्या नावावरची 65 आर जमीन ही कमी करण्यात आलेली. 65 एकर नाही, 65 आर 65 आर 1.5 एकर. मग 1.5 एकर. आणि कधी हे झालं? 21 मध्ये कमी केलं. 2021 मध्ये. गाव कोणतं तुमचं? डावरगाव. डावरगाव. डावरगावामध्ये 65 आर ही जमीन परस्पर तहसील कार्यालयामधून कमी करण्यात आलेली आहे आणि 2021 पासून ते वारंवार तहसीलचे चक्रा मारत आहेत, परंतु त्यांना नुसतं चक्रा मारून ते नुसते तिथं जातात. कामधंदे सोडायचे आणि कोणत्या तरी आठवड्यामध्ये तिथं जायचं, महिन्यातून 2-4 चक्रा ते करतात. असं 2021 म्हणजे जवळजवळ 5 ते 5.5 वर्ष होऊन सुद्धा यांना अजून न्याय मिळालेला नाहीये. मग आता तुम्ही आता तक्रार कोणाकोणापर्यंत केली, त्यांनी काय उत्तर दिलं आणि तुम्ही इथं कशासाठी आले? आता आम्हाला एडीओ साहेबाच्या तारीख चालू होत्या. हा, त्यांना निकाल अजून दिला नाही. हा, मी परेशान आहे 21 वर्ष. परेशान आहे. आणि इथं काय तुम्हाला अपेक्षा आहे? ते काहीतरी साहेबांना काही निकाल द्यावा आम्हाला. म्हणजे अच्छा, म्हणजे अधिकारी करू शकले नाही ते इथं होईल असं वाटतं तुम्हाला? हा, साहेबांनी काहीतरी घ्यावा निर्णय. अच्छा. आणि त्यांनी काही तक्रारी घेताना काही तुम्हाला मागणी केली का कशाची? मागणी नाही केली. हा, मागत होते. अच्छा, काय कशाची मागणी केली? तुम्हाला पैसे लागेल. कोण मागणी करत होती? समोरचे. अच्छा, अधिकारी. समोरचे म्हणजे अधिकारी. अधिकारी. बरोबर. आणि जी तुमची 65 आर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावावर केली, सरकारच्या का कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर केली? नाही, दुसऱ्याच्या नावावर झाली. आमची कमी केलेली त्यांनी. कमी केली, पण ती कोणाच्या तरी नावावर केली असेल ना? दुसऱ्याची कमी करायची त्यांनी, आमची कमी केली. अच्छा. म्हणजे हे गरीब जे शेतकरी आहेत त्यांची 65 आर शहरामध्ये 1-1 गुंठ्यासाठी 1-1 इंचासाठी भांडणं होतात, परंतु गेल्या 2021 पासून यांच्या सिंदखेडा राजा तालुक्यामध्ये यांचं जे गाव आहे यांच्या गावातल्या शेतीचा 65 आर जमीन हा कमी झालेला आहे. आणि हा भूखंड कमी केल्यानंतर यांनी जाब विचारला असताना त्यांना उडवाउडीचे उत्तर मिळत आहे. परंतु तरी एवढा धीर धरून 5 वर्ष झाले श्रोते हो, 5 वर्षापासून हे कृष्णा भाऊ आणि त्यांचे जे काही नातेवाईक आहे, वडील आजोबा, हे तहसीलचे चक्रा मारत आहे. कलेक्टर साहेबांकडे जाऊन आले, त्यांना पैशाचीही मागणी करण्यात आली. दुसऱ्याचे 65 आर कमी करण्याच्या ऐवजी यांचे 65 आर जमीन क्षेत्र कमी करून टाकलेलं आहे. किती भोंगळ कारभार आहे आणि किती ठिकाणावरती अधिकारी आहेत हे आपल्याला कळत आहे. आज बघूया की या ठिकाणी जनता दरबारमध्ये यांचं ऐकलं जातं का नाही हे वेळच ठरवेल. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही मदत करण्यात येईल. आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे, जे कोणी हे पाहत आहे त्यांना विनंती आहे की यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी. धन्यवाद. आपल्या सोबत आहे अनंता भगवान गायके. या सरांचं असं म्हणणं आहे की यांचं जे गाव आहे पिंपळगाव लेंडी, हे सिंदखेडा राजाचं एक गाव आहे उत्तरेकडील. आणि त्या गावामध्ये बऱ्याचशा दिवसापासून जिल्हा परिषद शाळा जी काही शिक्षणासाठी असते त्या शाळेमध्ये ग्रामपंचायत भरवली जात आहे. आणि यासाठी त्यांचे बरेचसे तक्रारी आहे, आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रत्यक्षात. अनंता भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? सर, माझं असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत भवनचं काम चालू आहे, तर शाळेच्या जागेमध्ये ते काम न होता इतर ठिकाणी ते चालू करण्यात यावं अशी माझी विनंती आहे. यासाठी तुम्ही गावकऱ्यांनी काय कोणाकडे तक्रार वगैरे मागणी केली का? बीडीओकडे मी 3-4 वेळेस गेलो. साहेबाचं नाव काय? बीडीओ साहेब. तुम्ही तक्रार त्यांच्याकडे दिली? हा हा. मग त्यांचं काय उत्तर होतं? तर ते म्हणे की तुम्हाला बोलू, सांगू, ते बंद करू, पण त्यांनी तसं काही केलं नाही. आज मी मंत्री महोदयासमोर तशा प्रकारची तक्रार मांडलेली आहे. बरं बरं. अनंत सरांचं असं म्हणणं आहे की त्या संबंधित प्रकरणाच्या लवकरात लवकर दखल घेऊन त्या नियोजित जागा, जे ग्रामपंचायत नियोजित जागा आहे त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम केलेलं नाहीये आणि त्यासाठी लवकरात लवकर या जनता दरबारामध्ये तो प्रश्न मांडून मार्गी काढण्यासाठी इथं आलेला आहे. पण तुम्हाला वाटतं का लवकरात लवकर इतके लोकांचे प्रश्न मार्गी होत नाहीये, तर तुमचं होईल असं? नाही, तशी तर काही अपेक्षा नाहीये, कारण या अगोदरही बरेच जनता दरबार झालेले आहेत. आणि ते एक म्हण आहे की बोलाची चकडी बोलाची भात जेवणी कोण तृप्त झाला. नक्कीच बघू काय होतं. तर
खूप छान असं त्यांनी म्हटलंय की बोलाची या भात आणि बोलाची या कडी आणि कधी खरं होईल याचा काही नियम नाही. असे कितीतरी साहेबांचं असं म्हणणं आहे की असे कितीतरी जनता दरबार भरले, परंतु खरंच फक्त दाखवायचे आणि करायचं हे याच्यात जमीन आसमानचा तफावत आहे. तर बघूया पिंपळगाव लेंडी या गावामध्ये खरंच ग्रामपंचायतचा जो काही प्रश्न आहे तो लवकर मार्गी निघतो का. आज आपला इथं जो जनता दरबार आहे हा जुलै महिन्यातला आहे आणि आजची तारीख आहे 18. या 18 जुलै 2026 रोजी यांनी बऱ्याच दिवसापासून तक्रारी बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहे आणि त्यासाठी नुसतं सांगतात कागदपत्री त्या गोष्टी होतात, या टेबलापासून त्या टेबलापर्यंत जातं, पण कोणताही त्याच्यातून मार्ग निघत नाही. परंतु बघूया की आता या ठिकाणून त्यांना कोणतं निराशा मिळते की त्यांच्या ग्रामपंचायतला काहीतरी सहकार्य होतं. नमस्कार. आपल्या भागातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शेतकरी आहे लिमखेड येथली. या शेतकऱ्याच्या जे काही उपजीविका आहे ती पूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि त्या शेतीसाठी लागणारे जे काही साहित्य वगैरे आहे त्या सर्व गोष्टी त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. परंतु पिकाला जे मूलभूत गरज असते ती असते पाण्याची आणि त्या शेतीमध्ये त्यांची विहीर जी आहे ती विहीर पूर्ण ढासळून गेलेली आहे. अशा या शेतकऱ्याचा पूर्ण उपजीविका, पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्यांचं पूर्ण इन्कम हे पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. तर शिंदे सर, तुमचं पूर्ण नाव काय, परिचय द्या आणि तुमचे काय अडचण आहे ते सांगा. भगवान शिवाजी कणकर. अशी अडचण आहे की आमची इयर ढसाळलेली आहे आणि त्यापासून आम्हाला जे उत्पन्न व्हायचे ते होऊन नाही राहिलेलं आहे. यायच्या नायब तहसीलदाराकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की जा वाकडी मॅडमकडे, ते म्हणते जा नांगरे साहेबाकडे, कोणीच काही दखल घेईल. नागरे साहेब कोण आहे? कोणते जिथं ऑफिसमध्ये तहसील, कोणत्या ऑफिसला? तिथं तहसील शिंदखेडा राजाला. हा, निमखेडमध्ये तहसील कार्यालय आपलं शिंदखेड आहे. तर या जे संबंधित अधिकारी आहेत तर ते तुम्हाला काय सहकार्य करत आहे? अहो ते म्हणते जा याच्याकडे, जा त्याच्याकडे, अशी झाली 8-9 महिने कोणीच काही दखल घेऊन नाही राहिले. तुम्ही याची तक्रार कोणाकडे केलेली आहे का? वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे ना तहसीलदार साहेबांकडे. बर. भगवान सरांची, जे भगवान शेतकरी आहेत त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे आणि त्यांना जे आता पाऊस पडून बरेचसे दिवस झालेले आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये जे काही आता पीक आहे त्याला पिकाला पाणी देण्यासाठी त्यांची जी विहीर खचलेली आहे त्याच्यामुळे त्यांना कोणतंही आता साधन नाही आहे. तर आता तुमचं जर समजा हे म्हणणं 8-9 महिन्यापासून आहे तर मग आता किती दिवसापर्यंत तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलंय का त्यांनी? नाही, आता करू म्हणते ते 7-8 दिवस. असं किती दिवसापासून म्हणताय? 7-8 दिवस? 8-9 महिने झाले. 8-9 महिन्यापासून ते 7-8 दिवस हे करतायत. आपली जुनी म्हण आहे गावाकडची, सरकारी काम आणि 8-9 महिने थांब. या पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यातील जे काही आपले तालुक्यातील, शिंदखेडा तालुक्यातील जे शेतकरी आहे तर त्या भगवान भाऊचं त्यांची विहीर खसून गेलेली आहे, परंतु कोणताही अधिकारी ना नेते मंडळी यांच्याकडे लक्ष देत आहे. परंतु वारंवार असे जे काही दरबार आहेत, भव्य दिव्य दरबार इथं भरलेला आहे, परंतु यांची सुनावणी होते का नाही आणि झाली जरी त्याच्यावर कोणती कारवाई होईलच याची कोणती शाश्वता यांना सध्या दिसत नाहीये. कारण की सगळं भ्रष्ट कारभार आता सध्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू आहे. असे बरेचसे उदाहरणं आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परंतु यावरती आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तसेच एकनाथजी शिंदे हे कधी लक्ष देतील? हा जो बुलढाणा जिल्हा आहे हा किती दिवसापासून अशा कितीतरी शेतकऱ्यांचे विहिरीचे असतील, रस्त्याचे असतील किंवा त्यांना काही अनुदान असेल, हे कोणत्याही पद्धतीने लवकरात लवकर मिळत नाही. कितीही शासनाच्या दरबारीत जाऊन सुद्धा त्यांना वेळेचं बंधन न ठेवता 8-10 महिन्यापासून चकवलं जात आहे. परंतु भगवान भाऊ सारख्यांचे जे शेतकरी आहेत ते शिक्षित, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? मॅट्रिक 10वीचं शिक्षण जरी झालेलं आहे, परंतु त्यांची उपजीविका भागवण्यासाठी पूर्ण अवलंबून शेतीवर आहे. यासाठी आता शासन कोणते कठोर पावलं उचलतात आणि यासारख्या भगवान भाऊ सारख्या शेतकरी सामान्य जनतेचा प्रश्न कधी सुटेल हाच चिंतेचा विषय आहे. धन्यवाद. माननीय प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री यांच्या या ठिकाणी आज भव्य जनता दरबार आलेला आहे, लागलेला आहे आणि त्यासाठी इथं जे जनता आहे त्यांचे काही प्रश्न सोडवण्याचा मार्गी लागण्यासाठी ही जाहीर जनता दरबार भरवले आलेला आहे. आपल्यासोबत आहेत
अमोल यांचं स्थानिक लेवलवरती बरेचसे प्रश्न आहेत. तर जाणून घेऊया अमोलकडनं की त्यांच्या काय समस्या आहे आणि त्यांना काय अडचणी येत आहेत. थोडक्यात सांगा, तुमचा परिचय काय? माझा अमोल इकडे दत्त अमोल दत्तात्रय पाडबो हा. राहणार देवखेड. हा. 2017 मध्ये डॉक्टर श्रीकांत खेडेकर साहेब यांच्या काळात डॉक्टर श्रीकांत खेडेकर साहेब यांच्या 2017 मध्ये हा पूल मंजूर झाला होता देवखेड लिंगा. पूल मंजूर झाला होता, तर तुम्हाला अडचण? त्या पुलाचं काम 90% पूर्णपणे झालेलं आहे, पण 10% काम अपूर्ण राहिलेलं आहे. तर शिव कॉन्ट्रॅक्शन आहे, त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं म्हणणं आहे की आतापर्यंत याच्यावर निधी पडलेला नाही. शिव कन्स्ट्रक्शनच्या मार्फत तो पूल बनत आहे आणि त्याच्यामुळे त्या गावाला जोडणारा 2 गावं, कोणते कोणते ते 2 गाव जोडणारे? आपला विदर्भ आणि मराठवाडा जोडला जाणार आहे. 2 विभाग जोडणारा तसा यांच्या गावाचा तो पूल आहे. परंतु त्या कन्स्ट्रक्शनच्या अर्धवट कामामुळे तो दळणवळणचा म्हणजे रोज जाण्या येण्याचा जो पूल आहे तो 90% त्याचं काम झालेलं आहे आणि ते काम स्थगिती झालेलं आहे. कोणतं कारण आहे ते स्थगितीचं? ते कॉन्ट्रॅक्टदाराला आम्ही विचारलं तर ते म्हणते त्याच्यामध्ये बिल पेड झालेलं नाही. पण शिव कन्स्ट्रक्शन आम्हाला शेतीमध्ये शेती करायची म्हटल्यानंतर आम्हाला सध्याची परिस्थिती अशी आहे की बैलगाडी आम्हाला जाता येत नाही. आणि त्यांनी साध्याचा पर्याय म्हणून आम्हाला एक शिडी तयार करून दिलेली आहे. पावसाळ्या काळामध्ये आम्हाला शेतीच करता येत नाही, सांगायचं म्हणजे स्थानिक लोकांना तिथं जाण्या येण्यासाठी कोणताही सध्या रस्ता उपलब्ध नाहीये. आणि यासाठी तुम्ही कोणाकडे तक्रार केली होती? याच्या अगोदर PW खात्यामध्ये केलेली आहे सर. कोणाकडे? नाव? वाघ सर होते तेव्हा. PW खात्याचे वाघ सरांकडे यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा ते काम झालेलं नाहीये. या कामाला म्हणजे पूल सुरुवात होऊन आज किती दिवस झालेले किंवा पुलाचं काम सुरुवात होऊन किती दिवस झालेले आणि ते स्थगिती झाले किती दिवस झाले? 2017 मध्ये हा पूल सर मंजूर झालेला आहे. त्याचं काम कधी सुरू झालं? त्याचं काम सुरू झालं जवळपास 2019-20 मध्ये काम सुरू झालं. त्याच्यानंतर 23-24 मध्ये हा काम डबल बंद पडलं. अच्छा, म्हणजे 19-20 मध्ये हे काम पुलाला सुरुवात झालेलं आहे आणि 23-24 मध्ये हे काम 90% पूर्ण होऊन थांबलेलं आहे. परंतु काही भाग याचा अजूनही बाकी आहे आणि त्यामुळे त्या पुलावरून अजूनही रहदारी होत नाहीये. तुमची अपेक्षा काय या दरबारामधून? अपेक्षा आमची एवढीच आहे की लवकरात लवकर पुलाचं काम लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे. आम्हाला शेतीमध्ये जायसाठी रस्ता लवकर मोकळा करून शेतीसाठी किंवा तुम्हाला अजून काही दुसरे बैलगाड्या गेल्या पाहिजे शेतीमध्ये. आम्हाला जवळपास नाही का हे आमचे वडील आजोबा आहे काका आहे, हे आम्हाला शेतामध्ये माल न्यायचा म्हणल्यानंतर 30 किलोमीटर लांबून जावं लागतं आम्हाला. म्हणजे एक सामान्य जो नागरिक आहे, शेतकरी आहे, त्याला ते 3000ची बैलजोडी आणावं लागते आणि त्याच्यानंतर ते करावं लागते. शेतकरी असल्यामुळे तुमच्याकडे बैलजोडी नाही का? बैलजोडी आहे पण बैलजोडी नेताच येत नाही. आम्हाला स्पेशल गाडी करून 30 किलोमीटर अंतरावरून शेतात जावं लागतं. अच्छा, म्हणजे तो पूल नसल्यामुळे त्या पर्यायी म्हणून त्यांना 30 किलोमीटर लांबून जावं लागतं आणि त्याला 3000 रुपयाचा जवळजवळ खर्च आहे. यासाठी मग तुम्ही कोणाकडनं अपेक्षा करता आणि काय जर समजा हे काम लवकरात लवकर नाही झालं तर तुमचे पुढचे पाऊल काय असणार आहे? आमचा आत्मदहनचा विचार राहील सर. या अगोदर तुम्ही कोणाला तक्रार दिली आहे का? त्याच्या अगोदर केलेली आहे सर. कोणाकडे? PW खात्यामध्ये केलेली नाही, इथं साहेबाकडे कोणाकडे केली? काल अर्ज केलेला आहे सर, आमचा टोकन अर्ज केलेला आहे. हे टोकन अर्ज केलेला आहे. 78 नंबर आहे सर. देवखेडे येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम पूर्णत्वास करण्याबाबत हे या पद्धतीने यांनी अर्ज केलेला आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण नाही झाला तर आत्मदहनाचं त्यांनी सूचना किंवा पूर्ण कल्पना या विभागाला दिलेला आहे. तरी लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी किंवा हे काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी यांची अपेक्षा आहे. लवकरात लवकर आपल्याला अजून आतमध्ये बरेचसे प्रोग्राम चालू आहेत तर त्यासाठी जनता दरबारमध्ये अजून बरेचसे लोकांचे प्रश्न आहे नागरिकांचं, तर तेही बघूया. आपल्यासोबत बनवून राहा. मी विवेक चौधरी, सिंदखेड राजा येथून भव्य जनता दरबार माननीय केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या ठिकाणी. धन्यवाद. सोबत एक तक्रार घेऊन किंवा त्यांची जी मागणी आहे, मनोज भाऊ म्हणून आले, त्यांची काय समस्या आहे आपण जाणून घेऊया. तुमचं नाव? तर माझं नाव मनोहर प्रभाकर कणखर, राहणार निमखेड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. तर माझी तक्रार अशी आहे की आमचा एकच पाझर तलाव आहे. एका पाझर तलावात सदर पाझर तलावामध्ये 10 गुंठ्याला बी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र या अगोदर वाटप झालेले आहे. माझे आजोबा नामे बाबूराव माणिकराव कणखर यांची त्याच पाझर तलावात 99 गुंठे म्हणजे जवळपास 1 हेक्टर जमीन जाऊन सुद्धा मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाकारण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी घेऊन न्याय मागायसाठी मी या ठिकाणी जनता दरबारामध्ये आलो आहोत.
आले आहोत. मनोहर भाऊ, या अगोदर तुम्ही तहसीलदार साहेबांना, जिल्हा पुनर्वसन अधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली असता तुम्हाला त्यांच्याकडनं काय उत्तर मिळाले? त्यांच्याकडून योग्य उत्तर तर मिळालेच नाही. त्यांचं म्हणणं हे 1999चा जो कायदा आहे तिच्यात पाझर तलाव बसत नाही. सदर प्रकरणात माझा सरकारला म्हणा, प्रशासनाला म्हणा, हा एकच प्रश्न आहे की मग बाकीचे प्रमाणपत्र 10 गुंठ्याला तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिलेले असेल तर माझे 99 गुंठे जमीन जाऊन सुद्धा मला प्रमाणपत्र का देण्यात येतं? बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की या भागामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार होतो, तर कदाचित तुम्ही काही त्यांचं हे केलं नसेल मग समाधान, म्हणून तुम्हाला मिळालं नाही. हो, तसंच पाहिजे. कारण आणि पुन्हा विशेष म्हणजे ह्याच प्रकरणातलं 20 गुंठ्याला दिलेलं प्रमाणपत्र याच पाझर तलावातलं त्याच अधिकाऱ्यांना दुसऱ्याच्या नामे हस्तांतरण केलं, पण माझं प्रमाणपत्र मला दिलं गेलेलं नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बुवा भ्रष्टाचार असल्यामुळे 20 गुंठेवाल्यांना सुद्धा ते योजनेचा लाभ मिळत आहे, आणि परंतु तुमचं 99 गुंठे जाऊन सुद्धा तुम्हाला याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. तर बरं, आता हे जर नाही मिळालं तर तुम्ही पुढची कारवाईसाठी काय करणार? मी कारवाईसाठी याच्या अगोदर मी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाला गेलेलो आहे. त्यांच्याकडे देखील अर्ज दिलेला आहे. त्यांनी देखील मला सांगितलं न्याय मिळेल, पण मला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. मनोहर यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी 21 सप्टेंबर 2023 पासून अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 अर्ज या विभागाला, तसंच माननीय तहसीलदारांना आणि कलेक्टर ऑफिस यांच्या कार्यालयाला पण केलेले आहेत. त्यानंतर पुनर्प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे अधिकारी आहेत चौकशी, त्यांनी चौकशीचे अहवाल करून सुद्धा यांचं प्रमाणपत्र दिलेले नाही आहे, आणि त्यासाठी हे वारंवार त्या विभागाची फेरा मारत आहे, चक्रा मारत आहे. तर तुम्हाला समजा लवकरात लवकर नाही झाले तर मग तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? माझं पुढचं पाऊल असं असणार आहे की मी अन्न जल त्याग उपोषणास बसणार आहे. मला जर कोणत्या ठिकाणी? बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय. हे कधीपर्यंत तुम्हाला हवं आहे, किंवा जर समजा त्यांनी काही आश्वासन वगैरे काही दिलेले आहे का? त्यांनी काहीच आश्वासन नाही दिलेलं. मी उलट माझे GR वगैरे सगळं कशात काय बसतं, नियम हे प्रमाणपत्रात झेरॉक्स घेऊन त्यांच्याकडे गेलो असता. त्यांनी मला उडवाउडीची उत्तरं देत असताना ते म्हणे की तू या खुर्चीवर बैस, मी तुझ्या जागी येतो. साहेबांचं नाव काय त्या? पुनर्वसन अधिकारी सेलार साहेब. मान्य सेलार साहेबांनी पुनर्वसन अधिकारी असताना प्रमाणपत्र मागणी करण्यासाठी गेलेला असता. अर्ज 2023 पासूनचा आहे, आणि त्यांना मागणी करत असताना त्यांनी उडवाउडीचे उत्तर तर दिलेलेच आहे, परंतु असभ्य वर्तन करून जे काही पूरग्रस्त प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्रत्यक्षात आपल्या जागेवर बैस आणि स्वतः हे कर असं त्यांनी चिथावणी दिलेली आहे. मग त्यासाठी सामान्य नागरिक काय करणार? आणि शिंदखेडा राजाचे तहसीलदार आणि तसेच विभागीय आयुक्त किंवा जे काही अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असेल बुलढाणा, यांच्यापर्यंत सुद्धा कारवाईसाठी मागणी केल्या असता या गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. किंबहुना एक साधं कागदपत्र म्हणजे एक कागदसाठी या भाऊला जवळजवळ 3 वर्षापासून वाट बघावं लागते, आणि इथं स्थानिक नेतृत्व असल्या सुद्धा त्यांची कोणतीही मदत होत नाहीये. आणि असे कितीही जनता दरबार जरी भरले तरी अशा नागरिकांचा जर प्रश्न सुटत नसेल तर कदाचित या जनता दरबारचा काही उपयोग होणार नाही. माझ्यासोबत मनोहर होते, आणि त्यांचा जो स्थानिक प्रश्न होता तो लवकरात लवकर मार्गी सुटावा यासाठी आपल्या मुंबई आउटलुकच्या माध्यमातून ही आपल्या अधिकारी जे कोणी पाहत असेल, मुख्यमंत्री साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, किंवा जे काही मोठे सचिवालय असेल, यांच्यापर्यंत एकच विनंती आहे की तुम्ही या बुलढाणा जिल्ह्याला जे काही दुर्लक्ष केलेलं आहे कृपया याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात यावं. स्थानिक नेतृत्व जरी असलं तरी काही प्रमाणात त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचत नाही आहे. पोचल्यावर सुद्धा त्यांच्यावर अधिकाऱ्यांवरती कोणती कार्यवाही होत नाही आहे. आणि हेच का पारदर्शक सरकार हे असल्याचं कोणत्या पद्धतीने या नागरिकांपर्यंत मेसेज जाईल याची आपण एकदा काळजी करावी, आणि जातीनं या विषयाकडे गांभीर्याने एकदा लगेच लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. मी मुंबई आउटलुकसाठी विवेक चौधरी, सिंदखेड राजा. धन्यवाद.